Hello. Today we will start with chapter 5 as per your request. तुम्ही रिक्वेस्ट केली होती chapter 4 skip करा आणि 5 चालू करा. So we will start with chapter 5, that is the fundamental unit of life. अगदी बेसिक युनिट ऑफ लाईफ कोण आहे तुम्हालाही माहिती आहे. 8th स्टँडर्ड मध्ये शिकलाय तुम्ही. फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ कोण आहे? अ सेल. ओके, द fundamental unit of life is cell. Now what is a cell? Let us see. It is the basic unit of life. अगदी बेसिक युनिट ज्याच्यापासून लाईफ सुरू होते, दॅट इज द सेल. त्याचं डिफाईन कसं करणार? इट इज अन ऑटोनॉमस सेल्फ रेप्लिकेटिंग स्ट्रक्चर दॅट फॉर्म्स द स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो सेल कसा आहे? ऑटोनॉमस येतो. ऑटोनॉमस म्हणजे काय? इट इज इंडिपेंडेंट. इट इज इंडिपेंडेंट टू टेक डिसिजन्स व्हॉट टू डू. सेल्फ रेप्लिकेटिंग, it will replicate itself, it will make a division of itself and form more number of cells. Self replicating structure आहे, that forms the structural, functional and biological unit. वेगवेगळे स्ट्रक्चर्स फॉर्म करतो तो, त्या स्ट्रक्चर्सचे वेगवेगळे फंक्शन्स ते पण त्या सेल्स मुळे परफॉर्म होतात आणि त्याची पूर्ण बायोलॉजिकल युनिट दॅट इज ऑल्सो द सेल ओनली. म्हणजे थोडक्यात ह्युमन बॉडीचा जर विचार केला, इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ सेल्स. ओके, द बेसिक युनिट ऑफ ह्युमन बॉडी इज अ सेल. The cell replicates itself to form tissues of different kinds. Okay, and then those tissues together they form organ. That particular organs together form organ system, and all organ systems together form a human body. But basic unit कोण आहे त्याच्यातला? It is the cell that is replicating itself and generating number of cells which can form different structures. आपले जे ह्युमन बॉडी आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक जे ऑर्गन आहे त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. फिंगर्स वेगळे आहेत, हाताचे फिंगर्स वेगळे आहेत, पायाचे फिंगर्स वेगळे आहेत. इयर्स अँड नोज, कम्पेअर देम, दॅट शेप इज डिफरंट. मग हे कशामुळे, कुणामुळे? इट इज बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल जनरेशन देर. ते प्रत्येकाचं फंक्शन वेगळं वेगळं आणि प्रत्येकाची बायोलॉजी वेगळी. सो दिस इज ऑल अबाउट अ सेल. लेट अस स्टार्ट. रीड करायला सुरुवात करतोय मी. इट इज ऑन पेज नंबर 57 ऑफ युअर टेक्स्ट बुक, चॅप्टर 5, द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. लेट अस सी नाउ की how it is formed, who discovered it, okay, and how they started the cell theory. Cell theory ही सुरू कशी झाली, हे इन्व्हेंट कसं झालं. Let us read. While examining a thin slice of cork, Robert Hooke saw the cork resembled the structure of a honeycomb consisting of many little compartments. Cork is a substance which comes from the bark of a tree. So tree चा जो bark आहे त्या barkला जर एक बारीक कट घेतला, छोटा पीस घेतला त्याचा आणि त्याला जर मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व केला, देन यू विल सी दिस स्ट्रक्चर. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ कॉर्क बट इट रिसेम्बल्स द स्ट्रक्चर ऑफ अ हनीकोम. हनीकोम तुम्हाला माहिती आहे, मधमाशीचं पोळ, दॅट इज हनीकोम. दिस स्ट्रक्चर इज रिसेम्बल्ड फ्रॉम द कॉर्क स्ट्रक्चर. इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ कंपार्टमेंट्स. स्मॉल कंपार्टमेंट्सनी ते बनलेलं आहे. This was in the year 1665 when Hooke made this chance observations through a self-designed microscope. त्यांनी स्वतःने डिझाइन केला होता एक मायक्रोस्कोप, त्याच्या अंडर त्यांनी ऑब्झर्व केलं. Robert Hooke called these boxes as cells. Now these boxes, they were all called as cells. All these boxes together, they are called as cells. Okay. Cell is a Latin word for little room. त्याला सगळ्याला सेल्स म्हणतात. आणि सेल हा जो शब्द आहे, इट इज अ लॅटिन वर्ड. सेल इट सेल्फ इज अ लॅटिन वर्ड. त्याचा मिनिंग काय होतं? अ लिटिल रूम. लिटिल रूम म्हणजे काय? स्पेस. सो दीज स्ट्रक्चर्स, दे आर लिटिल कंपार्टमेंट्स, दे आर लाईक लिटिल रूम्स. ओके, अँड दे आर ऑक्युपाइंग सम स्पेस. दिस मे सीम टू बी अ व्हेरी स्मॉल अँड इनसिग्निफिकंट इन्सिडेंट, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द हिस्ट्री ऑफ सायन्स. This was the very first time that someone had observed that living things appear to consist of separate units. हे सगळे कसे आहेत? Separate units आहेत. Okay. The use of the word cell to describe these units is used till this day in biology. Till now, the smallest compartment or the smallest part, smallest unit of life is a cell. Since कुठल्या year मध्ये? 1665. Since 1665, the word was invented by Robert Hooke, and till now, till today, that is 2020. We are using the same word, that is cell. Okay, so let us look now या सिंगल सेल पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसे बनलेले आहेत.
What are living organisms? Topic 5.1. What are living organisms made up of? We will look at it. Living organisms are made up of what? Activity दिलेली वाचतोय मी, लक्ष द्या. Activity 5.1. Let us take a small piece of an onion bulb. Onion, that is kanda. With the help of a pair of forceps, we can peel off the skin, that is called epidermis. त्याची स्किन काढून घ्यायची, कांद्याच्यावरचं कव्हर काढून घ्यायचं. From the concave side, that is the inner layer of the onion. आतमधली एक बारीक खाप करून घ्यायची कांद्याची. So it's a very small slice, that is a peel. This layer can be put immediately in a watch glass containing water. This will prevent the peel from getting folded or getting dry. ती जी smallest thin slice कापलेली आहे तुम्ही, जी peel आहे, ती immediately water मध्ये ठेवून द्यायची, म्हणजे ती fold नाही होणार किंवा dry नाही होणार. Okay, we need it in wet condition. What do we do with this peel? Let us take a glass slide, put a drop of water on it and transfer a small piece of peel from the watch glass to the slide. Make sure that the peel is perfectly flat on the slide. A thin camel hair paintbrush might be necessary to help the transfer of the peel. Now we put a drop of saffron solution on this piece followed by a cover slip. त्या पीलला आपल्याला मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करायचे. जी स्लाइस कापली आपण ओनियन मधनं, वी हॅव टू ऑब्झर्व इट अंडर मायक्रोस्कोप. आणि त्याच्यासाठी आपण तिला वेट ठेवलेलं आहे. नंतर वॉच ग्लास वरून आपण तिला स्लाइड वरती घेतलं. स्लाइड वर घेतल्यानंतर वी आर पुटिंग few drops of saffron solution. Now what is this saffron solution? It is a chemical compound. Okay, it is used for the detection of some cells or any detection purpose साठी, color करण्यासाठी वापरतात. Okay, it is a biological stain. It is also called a biological stain and it is used to color the cell for detection purpose. त्या सेल ला कलर करून आतमध्ये काय डिटेक्ट करता येईल, काय दिसतंय आतमध्ये, हे सगळं बघायला मिळतं. सो फॉर दॅट पर्पज दिस saffronin solution is used. Take care to avoid air bubbles while putting the cover slip with the help of mounting needle. Ask the teacher for help. We have prepared a temporary mount of onion peel. We can observe this slide under low power followed by high power of compound microscope. So compound microscope, ही डायग्राम दिली आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. अंडर दिस कंपाऊंड मायक्रोस्कोप यू हॅव टू ऑब्झर्व. इथे तुमची स्लाइड ठेवलेली आहे, इथून तुम्हाला आयपीस इथून ऑब्झर्व करायचे, त्याच्यात काय दिसतं मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करायचं. व्हॉट डू वी ऑब्झर्व ॲज वी लुक थ्रू द लेन्स? कॅन वी ड्रॉ द स्ट्रक्चर्स दॅट वी आर एबल टू सी थ्रू द मायक्रोस्कोप ऑन एन ऑब्झर्वेशन शीट? डज इट लुक लाईक फिगर 5.2? नाउ लुक एट दिस फिगर 5.2. दिस फिगर 5.2 आर द सेल्स ऑफ ओनियन पील. कसं दिसतंय? इट इज सेम लाईक दिस हनीकोम स्ट्रक्चर. Same like this honeycomb structure. It has compartments, okay, and that compartments are considered of small dots. They called it as a nucleus, okay. So this entire compartments, they are called cells, and these dots present inside, they are called the nucleus, okay. We can try preparing temporary mounts of peels of onions of different sizes. आता वेगवेगळ्या साइजचे जर ओनियन घेतले, एक छोटा ओनियन एक मोठा ओनियन आहे, तर त्याचे कंपार्टमेंटची साईज वेगळी असणार आहे. ओके, कंपार्टमेंट्स म्हणजे रूम्स म्हणजे सेल्सची साईज वेगळी असणार आहे. व्हॉट डू वी ऑब्झर्व? डू वी सी सिमिलर स्ट्रक्चर्स ऑर डिफरंट स्ट्रक्चर्स? स्ट्रक्चर्स सिमिलर असणार आहे बट साईज वेगळी असणार आहे. व्हॉट आर दीज स्ट्रक्चर्स? दीज स्ट्रक्चर्स लुक सिमिलर टू इच अदर. हे सगळे एकमेकांना सिमिलर दिसतात. ऑल ऑफ देम आर लुकिंग सिमिलर टू इच अदर. टुगेदर दे फॉर्म अ बिग स्ट्रक्चर लाइक एन ओनियन बल्ब. We find from this activity that onion bulbs of different sizes have similar small structures visible under microscope. The cells of the onion peel will all look the same regardless of the size of the onion they came from. So ह्या sizes same दिसतात, onion ची size वेगळी असली तरी. Okay, cell size will look same. These small structures that we see are the basic building units of the onion bulb. These structures are called cells. Not only onions but all organisms that we observe around are made up of cells. प्रत्येक living organism that you observe around yourself are made up of cells. However, there are also single cells that live on their own. Also single celled organisms आहेत, they live on their own. Okay, असे कुठले organisms आहेत हे आता आपल्याला बघायचं. So, more to know. Let us look at this topic first. More to know. हे पूर्ण डिस्कवरी दिली आहे की हाउ वॉज द सेल थिअरी मूव फॉरवर्ड. ओके, सेल्स वर फर्स्ट डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665. He observed that the cells in a cork slice with the help of a primitive microscope.
So in 1665 Robert Hooke he observed it under primitive microscope and first discovered the cells. हे काम कोणी केलं? This work was done by Robert Hooke. Okay. Second, Leeuwenhoek 1674 with the help of improved microscope discovered the free living cells in pond water for the first time. 1674 Leeuwenhoek under improved microscope discovered free living cells in pond water. Pond water मधले free living cells हे त्यांनी डिस्कवर केले. त्याच्यानंतर it was Robert Brown in 1831 who discovered the nucleus in the cell. In 1831 आता बघा 16th century नंतर डायरेक्ट 18th century ला आपण 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउन काय डिस्कवर केले? डिस्कवर्ड द न्यूक्लियस इन द सेल. Then in 1838 and 1839 Schleiden and Schwann they discovered cell theory of plants and animals. Okay. प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये पण सेम सेल्स असतात जे आपण कॉर्क मध्ये बघितले, जे आपण ओनियन मध्ये बघितले, अशाच टाइपचं सेल स्ट्रक्चर हे ह्युमन बीइंग्स किंवा ऑल प्लांट्स अँड एनिमल्स मध्ये पण असतं. इन 1839 पर्किंज व्हॉट डिड ही फाइंड? हे जे सेल स्ट्रक्चर आहे द फ्लुइड सबस्टन्स ऑफ अ सेल इज कॉल्ड प्रोटोप्लाझम. त्यांनी त्याला नाव काय दिलं? प्रोटोप्लाझम. म्हणजे मध्ये हा न्यूक्लियस आहे हा डॉट आणि आजूबाजूला जे काही स्पेस आहे दॅट इज द फ्लुइड स्ट्रक्चर अँड ही कॉल्ड इट ॲज द प्रोटोप्लाझम. ओके. अँड लास्टली in 1885 Virchow all new cells arise from pre-existing cells. ह्यांनी काय इन्व्हेंट केलं? जे नवीन सेल्स अराइज होत आहेत दे आर ऑल अराइजिंग फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे जे आपण मगाशी डेफिनेशन मध्ये वाचलं की सेल इज अन सेल्फ रेप्लिकेटिंग स्ट्रक्चर. सो जे नवीन सेल्स अराइज होत आहेत ते कसे? दे आर द न्यू सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्सचे रेप्लिका आहेत. दे आर द रेप्लिकाज ऑफ द प्री एक्झिस्टिंग सेल्स. ओके. So this was invented by Virchow in 1855. आता हे सगळ्यांनी नॉर्मल कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरून केलेलं आहे. And later on in 1940 electron microscope was discovered and it was then possible to observe and understand the complex structure of the cell and its various organelles. तर हे organelles काय प्रकार हे आपण बघूयात later on. Okay. But after 1940 खरी थिअरी सुरू झाली ऍक्च्युअल डीप मध्ये की सेल हे नुसतं एवढं स्ट्रक्चर नसून इट इज अ complex structure. Cell is complex structure. ओके. एवढं सोपं स्ट्रक्चर नाही आहे त्याच्यामध्ये खूप सारे लोक आहेत अजून इंट्रोड्यूस होणारे आपल्याला. The invention of magnifying lenses led to the discovery of microscope world. It is now known that a single cell may constitute a whole organism as in amoeba, chlamydomonas, paramecium and bacteria. These organisms are called unicellular organisms. Okay. So बघा आता लक्षात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. युनिसेल्युलर पण असतील आणि मल्टीसेल्युलर पण असतील. द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनि मीन्स दे कंटेन सिंगल सेल अँड दॅट सिंगल सेल इज परफॉर्मिंग ऑल द functions of the body of that particular organism. Examples: amoeba, chlamydomonas, paramecium and some bacteria. They all come in the category of single cellular or unicellular living organisms. Multicellular organisms, multi means many cells, like we people, human beings. Azun kone fungi, different types of fungi, plants, animals and humans. We all come in the category of multicellular living organisms. So in this way this theory was proceeded. Every multicellular organism has come from a single cell. We human beings, we come from a single cell. Okay. हे तुम्ही शिकलेलं आहे स्टँडर्ड बायोलॉजी मध्ये, रिप्रोडक्शन मध्ये शिकवलं जातं तुम्हाला. हाऊ सेल्स डिवाइड and produce their own kind. Cells that come from pre-existing cells. So pre-existing cells पासूनच नवीन नवीन सेल्स तयार होतात and they produce cells of their own kind. जे आपण म्हणलं इथं हा जो शब्द वापरलाय सेल्फ रेप्लिकेटिंग. सेल्फ रेप्लिकेटिंगचा अर्थ काय? प्रिपेअरिंग न्यू सेल्स ऑफ द सेम काइंड. ओके. सो आता बघा खाली काही प्रश्न विचारले तुम्हाला. ऍक्टिव्हिटी 5.2. वी कॅन ट्राय प्रिपेअरिंग टेम्पररी अमाउंट्स ऑफ लीफ पिल्स, टिप रूट्स ऑफ ओनियन और इवन पिल्स ऑफ ओनियन्स ऑफ डिफरंट साइजेस. After performing the above activity, let us see what the answers of the following questions would be. So आता मगाशी आपण कॉर्कचं बघितलं, ओनियनचं बघितलं. Now what are they saying that take mounds of leaf pills. पानांमधले घ्या स्लाइस आणि रूट्स मधनं घ्या आणि मग त्याला ऑब्झर्व करायचं की त्यांच्यामध्ये पण असं स्ट्रक्चर दिसतंय. Let us see. Do all the cells look alike in terms of shape and size? Yes, the answer will be yes. Shape and size मध्ये सेम दिसणार. Do all cells look like
In structure, look alike in structure, yes. In structure also they look alike. Could we find differences among cells of different parts of plant bodies? Yes. आता वेगळ्या वेगळ्या प्लांट बॉडीज आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्लांट बॉडीज मध्ये म्हणजे लीव्ज आहेत, ब्रांचेस आहेत, स्टेम आहे आणि रूट्स आहेत. ह्या प्रत्येक जणांना एकत्र केल्यावर एक प्लांट तयार होतो किंवा ट्री तयार होतो. प्रत्येकाच्या मधल्या सेल्सचं स्ट्रक्चर हे वेगळं वेगळं असणार आहे. अंडर मायक्रोस्कोप दे विल लुक अलाइक बट दे हॅव डिफरंट शेप अँड साइज. ओके. What similarities could we find? Let us see now. If we are talking about living organisms, खाली बघा figure 5.3 मध्ये they have given different types of cells and their diagrams. Some organisms can also have cells of different kinds. Look at the following pictures. It depicts some cells from the human body. बघा इकडे डायग्राम मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. So these are the different types of cells. Smooth muscle cell ह्याचा शेप बघा कसा आहे. Blood cells चा शेप कसा आहे. त्याच्यानंतर nerve cell, that is neuron, this is fat cell, this is bone cell and this is the ovum and this small thing is the sperm. Sperm means human reproductive cell and ovum is the female reproductive cell. Okay, male reproductive cell and female reproductive cell. Male reproductive cell is called sperm, female reproductive cell is called ovum, but their shapes are different. So from this we can conclude that the shape and size of the cells are related to the specific function they perform. ज्या पद्धतीचं फंक्शन ते पर्टिक्युलर सेल परफॉर्म करणार आहे त्यानुसार त्याची शेप आणि साइज ठरेल. Some cells like amoeba have changing shapes. In some cases the cell shape could be more or less fixed and peculiar for a particular type of cell. For example, nerve cells have a typical shape. Nerve cell जे आहे त्याचा टिपिकल शेप आहे. ओके, इट इज नॉट कॉमन. हा नर्व सेल अशा प्रकारचा असतो, मध्ये एक्झॉन आहे, त्याच्यानंतर त्याला and then it is carrying a small parts again here. This is a type of nerve cell. This is a type of nerve cell. It has a typical shape. Okay, dendrites, axon, synapse, they together form a nerve cell. So what are they saying? That peculiar म्हणजे exceptional, special type. Each living cell has the capacity to perform certain basic functions that are characteristic of all living forms. आता हे जे nerve cells तुमच्या बॉडी मध्ये माझ्या बॉडी मध्ये nerve cells काय काम करतात? They send impulses to the brain. They carry the message with the help of electrical impulses to the brain and the brain then responds and we take the action. So how does a living cell perform these basic functions? We know that there is a division of labor in multicellular organisms such as human beings. This means that different parts of the human body perform different functions. Our human body, we have different parts and all different parts perform different functions. Okay. The human body has a heart to pump blood, a stomach to digest food and so on. Similarly, division of labor is also seen within a single cell. So आपले प्रत्येक ऑर्गन्स वेगळे वेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात आणि ते का असं करतात की त्यांच्यामधले जे सेल्स आहेत they are designed in that particular structure. They carry that particular function, specific components. आणि हे specific components कोण आहेत? Those specific components are called organelles. Organelles, or they are called as cell organelles. They are called cell organelles. Let us read. In fact, each cell has got specific components within it known as the cell organelles. His cell organelles कौन है? These are the specific components. They are the specific components present in that cell. Each kind of cell organelle performs a special function such as making new material in the cell. हे cell organelles काय करतात? Cell मधलं material तयार करतात. They do the work of making the material inside the cell and so on. A cell is able to live and perform all its functions because of these organelles. These organelles together constitute the basic unit called the cell. All these cell organelles together, they will constitute this cell. And then this cell, what is its function? It is self-replicating,
It will form new structural, functional and biological units of all living organisms. Okay. It is interesting that all cells are found to have same organelles no matter what their function is or what organisms they are found in. सगळ्यांमध्ये सेम सेल ऑर्गॅनल्स फाउंड केले जातील, फक्त त्यांचे फंक्शन्स वेगळे वेगळे असतील. सो नाव वी विल सी इन नेक्स्ट चॅप्टर. आणि हे ऑर्गॅनलला मराठीमध्ये काय म्हणणार? पेशीमधलं विशिष्ट कार्य करणारे घटक, स्पेसिफिक कॉम्पोनंट्स. कुणामधले? स्पेसिफिक कॉम्पोनंट्स इन सेल. They are the specific components in cell. They are called cell organelles and they perform specific functions or special functions. Okay, they are called the cell organelles. So in next chapter we will look in detail about this cell organelles. Next topic is 5.2, that is what is cell made up of, what is the structural organization of a cell. That is topic 5.2. we will look it in next chapter. So today we will stop here. Easy topic होता. I hope so समजला असेल. In next lecture we will carry on with 5.2. Okay, thank you. Hello, good morning. आज सुरू करायचं आपल्याला टॉपिक 5.2. that is on page number 59 of your textbook. What is topic 5.2? What is a cell made up of and what is the structural organization of a cell? In previous chapters we saw what is a cell. What is a cell? It is the fundamental unit of life or the basic unit of life. So cell which we are talking about, just cell बद्दल आपण बोलतोय, it is the fundamental unit of life, basic unit of life, and that cell contains some specific components called as cell organelles. हे previous topic मध्ये आपण बघितलं होतं. We talked about cell organelles. What are cell organelles? पेशीमधले विशिष्ट कार्य करणारे घटक. पेशी म्हणजे सेल्स. आपल्या पेशींमधले विशिष्ट कार्य, स्पेशल फंक्शन, स्पेसिफिक कॉम्पोनंट्स, काहीतरी स्पेसिफिक फंक्शन करणारे जे घटक आहेत त्याला म्हणतात सेल ऑर्गॅनल्स. हे आपण बघितलं. मग आता हा जो काही सेल आहे विच इज द फंडामेंटल युनिट ऑफ आवर लाईफ, ओके, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हा कसा बनला गेलाय, ह्याचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं आहे, व्हॉट इज इट मेड अप ऑफ, हे आपल्याला बघायचं. सो नाउ इट इज मेड अप ऑफ सम 4 to 5 different components. Those are like plasma membrane, cell wall, nucleus, cytoplasm and cell organelles. Cell organelles मध्ये पण 5-6 टाइप्स आहेत. प्लास्टिड्स आहेत, वॅक्युल्स आहेत, ओके, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, असे प्रकार आहेत. ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये. सो इन today's video lecture we are going to cover these 3 topics, that is plasma membrane, cell wall and nucleus. And in next lecture, in next topic we will cover this 2 points. These 2 points, that is cytoplasm and cell organelles, we will cover in next lecture. So today we will focus only on plasma membrane, cell wall and nucleus. मग आता हे काय असतं? What is plasma membrane, cell wall आणि nucleus? Plasma membrane is also called as cell membrane. वाचतोय मी आता टेक्स्टबुक मध्ये, नीट लक्ष द्या. आय एम रीडिंग ऑन पेज नंबर 59, टॉपिक 5.2.1. 5.2.1 प्लाझ्मा मेम्ब्रेन. टेक्स्टबुक मध्ये वाचूयात आधी आणि मग बोर्डवरचं एक्सप्लेन करतो. नोट्स शॉर्ट मध्ये कशा नोट्स दिल्यात हे एक्सप्लेन करतो. आय एम स्टार्टिंग, फोकस ऑन युअर टेक्स्टबुक. ओके, दिस इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल दॅट सेपरेट्स द कंटेंट्स ऑफ द सेल फ्रॉम इट्स एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. सेलच्या कंटेंट्सला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करणारं मेम्ब्रेन इज कॉल्ड एज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. This plasma membrane allows or permits the entry and exit of some materials in and out of the cell. ते परमिट करतं सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये कोण येणार आणि आतून बाहेर कोण जाणार, हे कोण, ह्याची कुणाची परमिशन घ्यावी लागते त्याच्यासाठी? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन allows for coming in and going out of material. It also prevents movement of some other materials. The cell membrane therefore is called as selectively permeable membrane. ते ठराविक कंपोनेंट्सला अलाव करतं आत बाहेर करायला, सगळ्यांना अलाव नाही करत. therefore it is called selectively permeable. सिलेक्टेड मटेरियलला अलाव करणार. फॉर एक्झाम्पल वॉटर, एक्सचेंज ऑफ गॅसेस, बाकी इतर मटेरियल स्टोर्ड राहणार. that will not get exchanged with the external environment. Therefore it is called as selectively permeable membrane. How does the movement of substances takes place into the cell
हाऊ डू सबस्टन्सेस मूव्ह आउट ऑफ द सेल. आता बाहेरचे सबस्टन्सेस सेलच्या आतमध्ये कसे येतात, सेलच्या आतले सबस्टन्सेस सेलच्या बाहेर कसे जातात हे आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, सम सबस्टन्सेस लाईक कार्बन डायऑक्साइड or oxygen can move across the cell membrane by a process called diffusion. Diffusion is a process. हे शिकलोय आपण. We have studied the process of diffusion in earlier chapters. We saw that there is spontaneous movement of a substance from a region of higher concentration to a region where its concentration is low. Anything that flows diffusion process मध्ये, it flows from higher concentration to lower concentration. For example, waterfall. Waterfall, it flows from higher concentration to lower concentration. Current also flows from higher concentration to lower concentration. That is the process of diffusion. Something similar to this happens in cells. For example, some substances like CO2, which is cellular waste and requires to be excreted out of the cell, accumulates in high concentration inside the cell. Carbon dioxide आपल्या cells मध्ये जमा होतो आधी. It gets accumulated in higher concentrations in our cells. Carbon dioxide, which is not required for our body, and we throw it out. Carbon dioxide आपण बॉडी मधनं बाहेर फेकतो. We exhale out. करेक्ट आहे. तो exhale out व्हायच्या आधी it is gathered in higher concentration in our cells, and then when concentration of carbon dioxide becomes higher inside and lower outside, the carbon dioxide will be thrown away. It will be exhaled. Similarly, oxygen is required inside. We need oxygen. त्या ऑक्सिजनची डिमांड जेव्हा जनरेट होईल, when it is in lower concentration inside, at that time we will inhale the oxygen. Okay, अशी ती प्रोसेस आहे. Such a process is called diffusion. Flow from higher concentration to lower concentration. बघा, in the cell's external environment, the concentration of CO2 is low as compared to the concentration inside. As soon as there is a difference of concentration of carbon dioxide inside and outside of a cell, CO2 moves out of the cell from a region of higher concentration to a region of lower concentration outside by the process of diffusion. So that is the process of diffusion. Any substance moving from higher concentration to lower concentration is called diffusion. Okay, that process is called diffusion. Similarly, O2 enters the cell by process of diffusion when the level or concentration of oxygen inside the cell decreases. आतली ऑक्सिजनची लेवल कमी झाली म्हणजे ऑक्सिजनची डिमांड वाढली. कुठे? आतमध्ये. ऑक्सिजनची डिमांड वाढली आतमध्ये की बाहेरून ऑक्सिजन आतमध्ये येणार आहे, कारण की बाहेर जास्त आहे, आतमध्ये कमी. ओके. Thus, diffusion plays an important role in gaseous exchange between the cells as well as the cell and its external environment. So, हे cell to cell पण ट्रान्सफर होणार आहे, from one cell to other cell also, and from cell to external environment also. हे दोन प्रकारे डिफ्युजन होत असतं. डिफ्युजन टेक्स प्लेस टू वेज. लक्षात ठेवा, नीट फोकस करा या गोष्टीकडे. एका सेल कडून दुसऱ्या सेलकडे, अँड फ्रॉम सेल्स टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, असं दोन प्रकारे एक्सचेंज होत असतं सबस्टन्सेसचं किंवा मटेरियल्सचं. दॅट प्रोसेस इज नोन ॲज डिफ्युजन. ओके. सिमिलरली नाउ वॉटर ओबेज द लॉ ऑफ डिफ्युजन. पाण्याचं एक्सचेंज. आता आपण बघितलं गॅसचं एक्सचेंज. नाउ वी विल लुक ऑन वॉटर एक्सचेंज. Water also obeys the law of diffusion. The movement of water molecules through such a selectively permeable membrane is called osmosis. आता दोन प्रोसेसेस आहेत, बघूयात. Now come to board. What is plasma membrane? It is the outermost covering of the cell. बघितलं आपण. It is also called as selectively permeable membrane. It is called as selectively permeable membrane. ठराविक लोकांनाच अलाव करणार आहे in and out करण्यासाठी, because it prevents the movement of some materials. It helps in diffusion and osmosis. Diffusion आता आपण बघितलं, spontaneous movement of a substance from a region of its higher concentration to a region of its lower concentration. For example, exchange of carbon dioxide and oxygen with the external environment. Second process जी आता आपल्याला बघायची, that is osmosis. That is osmosis. What is osmosis? The movement of water through a semi-permeable membrane. आता हे semi-permeable membrane कोण आहे? That is the plasma membrane. The movement of water through a semi-permeable membrane from a region of high water concentration to a region of low water concentration. Water पण त्याच पद्धतीने मूव्ह करणार आहे, from higher concentration to lower concentration, and this movement of water, this process of movement of water is called osmosis. आता याच्यात तीन प्रकार आहेत, तीन केसेस आहेत. Come to page number 60. Let us read those three cases. Before that, पेज नंबर 60 वरती टॉपला वाचतोय मी, लक्षात द्या.
the movement of water across the plasma membrane is also affected by the amount of substance dissolved in water. Thus, osmosis is the passage of water from a region of higher water concentration through a semi-permeable membrane to a region of lower water concentration. What will happen if we put an animal cell or a plant cell into a solution of sugar or salt in water? One of the following three things could happen. Animal cell किंवा plant cell घेतला आणि त्याला एका सोल्युशन मध्ये टाकलं, शुगर और सॉल्ट सोल्युशन इन वॉटर, शुगर और सॉल्ट इन वॉटर हे जर सोल्युशन मध्ये जर ते सेल टाकलं तर तीन केसेस होऊ शकतात. लेट अस लुक ॲट दिस थ्री केसेस. तीन केसेस आहेत. हायपोटोनिक सोल्युशन तयार होईल, आयसोटोनिक सोल्युशन तयार होईल किंवा हायपरटोनिक सोल्युशन तयार होईल. आता या तीन केसेस काय आहेत पहिले टेक्स्टबुक मध्ये वाचूया, मग इथे दाखवतो. वन ऑफ द फॉलोइंग थ्री थिंग्स कुड हॅपन. इफ the medium surrounding the cell has a higher water concentration than the cell, म्हणजे सेलच्या सराउंडिंग मध्ये जे काही मीडियम आहे त्याचं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू वॉटर कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल, मिनिंग दॅट आउटसाइड सोल्युशन इज व्हेरी डायल्यूट. याचा अर्थ काय होतो, बाहेरचं सोल्युशन खूप डायल्यूट आहे. द सेल विल गेन वॉटर बाय ऑस्मोसिस. सच अ सोल्युशन इज नोन ॲज हायपोटोनिक सोल्युशन. So what is happening in hypotonic solution? Hypotonic solution means very dilute. इथं लिहितो वर, इथं लिहितो. It is dilute. Dilute as compared to cell. So here cell will gain water. बाहेर dilute solution आहे, बाहेर concentration जास्त आहे. This cell will gain the water inside. After gaining water, it will swell up. What do you mean by swell up? एक्सपांड, फुगणं, फुगेल तो सेल. फुगणे, फुगा जसा फुगवतो आपण तसा तो सेल फुगेल. इट विल एनलार्ज अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एंडोस्मोसिस. दिस प्रोसेस when the cell swells up by gaining water is called endosmosis, and the solution created is called hypotonic solution. Water molecules are free to pass across the cell membrane in both the directions, but more water will come into the cell than it will leave. The net overall result is that water enters the cell. The cell is likely to swell up. Second case, isotonic solution. Isotonic solution म्हणजे काय? If the medium has exactly the same water concentration as the cell, there will be no net movement of water across the cell membrane. सेल मेम्ब्रेन मधून बाहेर जेवढं पाणी जाईल तेवढंच पाणी आतमध्ये येईल. नो नेट मुवमेंट. नेट मुवमेंट विल बी झिरो. सो दॅट इज द अमाऊंट ऑफ गोइंग इन इज द सेम ॲज अमाऊंट ऑफ गोइंग आउट. पाणी जेवढं बाहेर जाणार आहे तेवढंच आत येणार. नो नेट मुवमेंट. नो नेट मुवमेंट ऑफ वॉटर अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. सो व्हॉट विल हॅपन, द सेल विल स्टे द सेम साइज. सेल विल स्टे द सेम साइज. सेलची साइज चेंज होणार नाही. जेवढं पाणी सेलच्या बाहेर जाणार आहे तेवढंच पाणी सेलच्या आतमध्ये येणार आहे बाय द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस. अँड हेन्स such type of solution is called isotonic solution. Okay, समजलं आयसोटोनिकचा अर्थ? सेल विल रिमेन सेम साइज, नो नेट मुवमेंट ऑफ वॉटर अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. आणि आता थर्ड केस काय असणार आहे? हायपरटोनिक सोल्युशन. व्हॉट डू यू मीन बाय हायपरटोनिक नाव? हायपरटोनिक सोल्युशन इज अपोजिट ऑफ हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक मध्ये सेल विल गेन वॉटर, हायपरटोनिक मध्ये सेल विल लूज वॉटर. लेट अस रीड. If the medium has a lower concentration of water than the cell, meaning that it is very concentrated solution, the cell will lose water by osmosis. Such a solution is known as hypertonic solution. Here cell will lose water. Why it will lose water? Because it is very concentrated. Okay, आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सेलच्या आतमध्ये पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे बाहेरच्या पेक्षा. सो इट विल लूज वॉटर. आफ्टर लुजिंग वॉटर द सेल विल shrink, contract. What do you mean by shrink? Contract. Okay, contract होतो, तो कमी होतो, लहान होतो, आटतो. आटणे म्हणतात त्याला मराठीत. आपण म्हणतो ना पाणी आटवलं. पाणी आटवलं म्हणजे काय? श्रिंक झालं. सो पाणी निघून गेल्यामुळे that cell will shrink and this process is called as exosmosis. Okay, so these are the three cases of osmosis in which hypotonic solution, isotonic solution and hypertonic solutions are generated. Now, and also osmosis is a special case of diffusion through a selectively permeable membrane. सगळ्यांनाच अलाव नाही करणार आहे. सेल मध्ये बाकीचे कंपोनेंट्स पण आहेत
बट इथं वॉटर एक्सचेंज बघितलं आपण, गेशियस एक्सचेंज बघितलंय, सगळ्यांना अलाउड नाहीये ट्रान्सफर होण्यासाठी. ओके, therefore such type of plasma membrane or cell membrane is a selectively permeable membrane. It will restrict some of the materials to get transmitted in and out. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ऑस्मोसिस विथ एन एग, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे 5.3. हे एग जे आहे, एग म्हणजे अंड, अंड जर का तुम्ही त्याचं शेल काढलं सगळं आणि द शेल इज मोस्टली कॅल्शियम कार्बोनेट. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, पुट एग इन वॉटर अँड ऑब्झर्व आफ्टर 5 मिनिट्स. ते तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचे, 5 मिनिटांनी ऑब्झर्व करायचं. अँड सिमिलरली डिशेल्ड एग इन अ कॉन्सन्ट्रेटेड सॉल्ट सोल्युशन अँड ऑब्झर्व द एग श्रिंक्स. पहिल्या केसमध्ये एग विल स्वेल अप, ते पाणी गेन करणार आहे, एग विल स्वेल अप, अंड फुगलेलं दिसेल. दुसऱ्या केसमध्ये एग विल श्रिंक. वाय? बिकॉज वॉटर पासेस आउट ऑफ द एग सोल्युशन इनटू द सॉल्ट सोल्युशन, बिकॉज ऑफ सॉल्ट सोल्युशन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड, एग विल श्रिंक. ही पण एक ऑस्मोसिसचा एक्झाम्पल आहे. दुसरं ऑस्मोसिसचा एक्झाम्पल असा आहे, तुमच्या घरी ड्रायफ्रुट्स असतील, ड्रायफ्रुट्स मध्ये तुमच्याकडे रेझिन्स आणि ऍप्रिकॉट्स म्हणजे मनुके, रेझिन्स म्हणजे मनुके, ऍप्रिकॉट्स म्हणजे जर्दाळू. तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या घरच्यांना माहित असेल, विचारा त्यांना. ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याला नॉर्मली काजू, बदाम हे माहित असतं, बट मनुके दॅट इज रेझिन्स अँड ऍप्रिकॉट्स दॅट इज जर्दाळू, हे दोन प्रकार आहेत. हे घ्या आणि पाण्यात ठेवून द्या. पाण्यात ठेवल्यानंतर काय होणार आहे, इट विल स्वेल अप by the process of osmosis, that is endosmosis. The cells of those resins and apricots will gain water and it will swell up. फुगतात. ट्राय करून बघा, मनुके रात्री पाण्यात भिजत घातले, ते चपटे असतात, सकाळी बघितलं फुगलेले दिसतात. दॅट इज वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ ऑस्मोसिस. आणि अगेन इफ यू ड्राय देम, जर का ते परत उन्हात ठेवले तर सगळं पाणी निघून जाईल अँड व्हॉट विल हॅपन, दे विल श्रिंक अगेन, एक्झॉस्मोसिस. Okay, so these were the examples of osmosis. One more thing now. Thus diffusion is an important exchange of gases and water in the life of a cell. In addition to this, the cell also obtains nutrition from its environment. Different molecules move in and out of the cell through a type of transport requiring use of energy. Nutrition मिळतं, आपल्याला एनर्जी मिळते जेव्हा सेल्स न्यूट्रिशन गेन करतात, वी गेट एनर्जी. सो दॅट इज ऑल्सो ऑब्टेन्ड बाय डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. तुम्ही खाता, सगळं खाणं पोटात जातं, बट ते डिस्ट्रीब्यूट कसं काय होतं, इट इज गेटिंग डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॉडी. सो एंटायर बॉडी गेट्स न्यूट्रिशन बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन अँड ऑस्मोसिस, एक्सचेंज बिटवीन द सेल्स, डिफ्युजन. Here the plasma membrane is a flexible and is made up of organic molecules called lipids and proteins. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे, लिपिड्स अँड प्रोटीन्स पासून बनलेलं आहे. However, we can observe the structure of plasma membrane only under electron microscope. Plasma membrane cannot be seen by naked eye. एक सेल आणून ठेवला, सेल पण आपल्याला दिसत नाही. We have to see it under a microscope. कंपल्सरी मायक्रोस्कोपच्या अंडरच त्याला ऑब्झर्व करता येतं. नाव वन मोर कन्सेप्ट आहे, यू नो अमिबा. अमिबा माहिती आहे तुम्हाला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे अमिबा. सो एकच सिंगल सेल आहे अँड इट इज परफॉर्मिंग ऑल द लाईफ प्रोसेसेस लाईक न्यूट्रिशन, डायजेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, सगळं सिंगल सेलच करतो. ट्रान्सपोर्टेशन. मग हाऊ इट इज ऑपरेटिंग, इट इज ऑपरेटिंग बाय द प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. नाउ व्हॉट इज दिस एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस? अमिबा acquires food through endoscytosis and excretes solid through exocytosis. म्हणजेच अमिबाची प्रोसेस तुम्ही बघितली असेल, 8th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये चित्र होतं. सिंगल सेल आहे अमिबा, इथे ड्रॉ करतो खाली. दिस इज युअर अमिबा स्ट्रक्चर. सपोज दिस इज युअर अमिबा स्ट्रक्चर. ओके, आता हे त्याचे व्हॅक्युल्स आहेत, त्याची साईज चेंज होत असते. कारण इथं फूड पार्टिकल आहे. व्हॉट विल इट डू, इट विल एनगल्फ दिस फूड पार्टिकल. त्या फूड पार्टिकलला तो एनगल्फ करणार. एनगल्फ करणार म्हणजे त्याला वेढा घालणार. and that food particle will become the part of this amoeba. This amoeba will look like this now, single structure. Okay, this food particle is getting engulfed, म्हणजे तो ते खातोय. It is acquiring food through endocytosis. So this process of acquiring food by a single cell like amoeba is called endocytosis. आणि हेच फूड त्याचं न्यूट्रिशन झाल्यानंतर तो एक्सक्रीट करणार आहे बाहेर. बाहेर जसं आपण एक्सक्रिशन करतो तसं अमिबा पण एक्सक्रिशन करणार आहे. तो जे सॉलिड वेस्ट आहे ते बाहेर फेकून देणार आहे. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एक्झोसायटोसिस. ओके, सो दिस वॉज अबाउट दिस अमिबा स्ट्रक्चर, लाईक प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. ओके,
नेक्स्ट, सो काही ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला. ऍक्टिव्हिटी 5.5, फाइंड आउट अबाउट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स फ्रॉम रिसोर्सेस इन स्कूल लायब्ररी अँड थ्रू इंटरनेट. इंटरनेटवर जाऊन ती शोधा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप काय असतो, कसा ऑपरेट होतो, त्याच्या लेन्सची पॉवर किती असते, त्याची रेंज किती असते, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची कॉस्ट किती आहे, कोण मॅन्युफॅक्चर करतंय. फाइंड आउट अबाउट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अँड डिस्कस विथ युअर टीचर. ओके, सो यू कॅन डू दिस ऍक्टिव्हिटी. Below that are the two in-text questions, question 1, 2. ह्याचे answers तुम्हाला दिलेले आहेत. You can write the answers from that notes. Okay. Coming to the next topic now, cell wall. We will talk about cell wall. Second topic, that is second structural organization of a cell. पण आता ही जी cell wall आहे, it is present only in plant cell. Animal cell मध्ये cell wall present नसते. It is not present in animal cell. हे पहिले डोक्यात घुसवून घ्या. सेल वॉल म्हणलं की फक्त प्लांट सेलच आला पाहिजे डोळ्यापुढे. ओके, सो वाचतो मी, लक्षात आहे. सेल वॉल, प्लांट सेल्स इन ऍडिशन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅव अनदर रिजिड आउटर कव्हरिंग कॉल्ड सेल वॉल. सो प्लांट सेल्स मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन तर असतंच, बट त्यांच्यामध्ये सेल वॉल पण प्रेझेंट असते. आणि अॅनिमल सेल्स मध्ये फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, सेल वॉल नसते. ओके, द सेल वॉल लाईज आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या पण बाहेर सेल वॉल आहे. So how it is? Rigid outer covering. Okay, the plant cell wall mainly composed of cellulose. It is composed of cellulose. What is cellulose? It is a complex substance and provides structural strength to the plants. Cellulose increases the structural strength. Strength वाढवतो ती प्लांटच्या स्ट्रक्चरची. Okay, because plants are not moving. They are steady living organisms. Stable आहेत ते, मोबाईल नाही आहेत. Steady living organisms आहेत. So their structures require more strength. Why they require more strength? Because they have to face winds, storms, tsunamis. हे सगळं फेस करतात प्लांट्स. So their structure should be strong. ते हल्ला नाही पाहिजे. किती जोराचा वारा आला तरी झाड पडत नाही लगेच खाली. Why? Because it consists of this rigid outer covering composed of a cellulose, and this cellulose is a substance, complex substance, which increases the strength of the plant cell. Okay. When a living plant cell loses water through osmosis, there is shrinkage or contraction of contents of the cell away from the cell. This phenomenon is known as plasmolysis. आता ही एक concept आहे plasmolysis. So थोडक्यात plasmolysis. Plasmolysis मध्ये काय होतंय? Living plant cell is losing water. Losing water, plant is losing water. Losing water ची केस कुठली आहे? Hypertonic solution. So water lose झाल्यानंतर काय होणार आहे? Shrink होणार आहे. Cells will shrink. So there is a shrinkage or contraction of the contents of cell away from the cell wall, and this phenomenon is known as plasmolysis. This phenomenon is known as plasmolysis. Simple concept. We can observe this phenomena by performing some activities. So leafच्या काही activities perform करून तुम्ही ते बघू शकता की कशा पद्धतीने the plant leaf is losing the water. Okay, you can observe this in your school laboratories. While doing practicals, you can observe this experiment. So what is happening now? What do we infer? We infer that it appears that only living cells and not dead cells are able to absorb water by osmosis. Plant cells ही जी ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ऍक्टिव्हिटी 5.6, ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या लीव्स घेतल्यात. एक लीफ डायरेक्ट घेतली, त्याच्यावरती सोल्युशन टाकलंय, शुगर किंवा सॉल्ट किंवा आयोडीन सोल्युशन, आणि दुसरी जी लीफ घेतली तिला आधी बॉईल केलंय. ओके, पाण्यामध्ये बॉईल करून. जर लीफ, एखादं पान, झाडाचं पान तुम्ही बॉईल करताय तर त्यातले सेल्स सगळे मरून जाणार आहेत. आणि सेल्स मेल्यानंतर दे आर नॉट कॅपेबल ऑफ गेनिंग वॉटर और लुझिंग वॉटर. अँड दॅट इज द कन्क्लुजन ऑफ दिस ऍक्टिव्हिटी, दॅट इट appears that only living cells and not dead cells are able to absorb water by osmosis. Cell walls permit the cells of plants, fungi and bacteria to withstand very dilute, that is hypotonic external media without bursting. हे cell walls कसे help करतात? Because plants, fungi and bacteria, they are dealing with the external media. कशा टाइपचं आहे ते? External media is always hypotonic. Hypotonic म्हणजे काय? It is dilute. And because it is dilute, the cells will gain water. Here, in this case of plant cells, the plant cells are going to gain water. पाणी गेन केल्यानंतर they are going to swell up. We know endosmosis. कोणी जर पाणी गेन केलं, तुम्ही जरी पाणी पिलात, तुम्ही गपकन 1-2 लिटर पाणी पिऊन बघा, तुमचं पोट फुगलेलं दिसेल. 2 लिटर पाणी प्या एकत्र, पोट फुगेल. कसं काय? So it is swelling up. Same thing is happening with the cells of plants. And here, this cell walls, हे कसं हेल्प करतंय त्यांना? जे काही प्रेशर जनरेट होणार आहे स्वेलअप झाल्यानंतर,
the cell walls will exert equal and opposite pressure and it will protect the cell without bursting. तो सेल फुटणार नाही, फुगून फुगून फुटणार नाही, नुसतं स्वेलिंग अप होतंय. इट विल स्वेल अप, स्वेलिंग अप होणार आहे आणि स्वेलिंग अप झाल्यानंतर सेल फुगणार आहे पण तो फुटणार नाही. का? बिकॉज दिस सेल वॉल इज गोइंग टू प्रोटेक्ट इट. ओके. The wall exerts an equal pressure against the swollen cell. Because of their walls, such cells can withstand much greater changes in the surrounding medium than the animals. Animals मध्ये cell wall present नसते, plants मध्ये असते. That provides the structural strength to the plants. Okay. So this was all about cell wall. Now coming to nucleus. Last topic of today, that is nucleus. Nucleus बघा. You know what is a nucleus? The central part of the atom of any element. Similarly, nucleus इथं काय आहे? It is the central part of the cell. Central role play करतोय तो. खूप महत्वाचा रोल आहे न्यूक्लियसचा. It plays a central role in cellular activities. जेवढ्या सेल्सच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सेल्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या काही आहेत, त्यातला मेजर ऍक्टिव्हिटी आहे रिप्रोडक्शन. वन ऑफ द मेजर ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्स इन केस ऑफ प्लांट्स असतील, एनिमल्स असतील, that is reproduction, and in that reproduction this nucleus plays a central role. कसा? वाचूयात आपण. So come to next page. Come on page number 62. Page number 62 वरती रीड करतोय मी, लक्ष द्या. The nucleus has a double layered covering called nuclear membrane. Now this nucleus consists of a nuclear membrane. हा न्यूक्लियस कुठे प्रेझेंट आहे? सेलच्या आतमध्ये. सेलला ऑलरेडी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे, बट न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ इट्स ओन न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्या न्यूक्लियसला प्रोटेक्शन आहे न्यूक्लियर मेम्ब्रेनचं. ओके. द न्यूक्लियर मेम्ब्रेन हॅज पोर्स which allow the transfer of material from inside the nucleus to the outside, that is to the cytoplasm. Okay. So cell structure जर का तुम्ही बघितलं, कसं असतं सेल स्ट्रक्चर? इट कन्सिस्ट ऑफ आउटर बॉडी, दॅट इज सायटोप्लाझम, आणि सेंटरला असतो न्यूक्लियस. ओके. जे आपण प्रिव्हियसली जी डायग्राम काढली होती, ती डायग्राम मी इथे काढतो आता, लक्ष द्या. ते पुसतो इथलं. So you can draw any cell structure like this. Here is the nucleus. Okay. This is your cytoplasm. ह्या न्यूक्लियसला पण एक आउटर कवरिंग आहे. That is the nuclear membrane. That will you call it as a nuclear membrane. You will call it as nuclear membrane. And this nuclear membrane काय काम करता येते? It has pores which allows transfer of material from inside the nucleus to its outside. न्यूक्लियसच्या आतमधून काही मटेरियल्स बाहेर जाणार आहेत, बाहेरून काही मटेरियल्स आतमध्ये येणार आहेत, आणि त्याचं परमिशन कोणाशी घ्यावी लागेल? यू हॅव टू टेक द परमिशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके. द न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स. न्यूक्लियसच्या आतमध्ये, इथं या पोर्शन मध्ये, न्यूक्लियसच्या आतमध्ये, इन दिस region, it contains chromosomes which are visible as rod-shaped structures only when the cell is about to divide. Cell division होते. A cell generates another cell. ओके. हे बघितलं आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स कसे आहेत? दे आर रॉड शेप्ड. रॉड सारखं स्ट्रक्चर आहे त्यांचं. Chromosomes contain information for inheritance of features from parents to the next generation in the form of DNA, that is deoxyribonucleic acid. म्हणून मगाशी जे सांगितलं, न्यूक्लियस प्लेज एन इम्पॉर्टंट रोल और सेंट्रल रोल इन सेल्युलर ऍक्टिव्हिटीज लाईक रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे ह्युमन रिप्रोडक्शन. युअर मदर अँड फादर गेव बर्थ टू यू. माय मदर अँड फादर गेव बर्थ टू मी. ओके. सो दे क्रिएटेड अ न्यू जनरेशन, that is they reproduced. While reproducing they transferred some of their genetics to me. They transferred some of the hereditary information to me. Okay. समजा म्हणजे सपोज आपण म्हणतो घरात, अरे नाक आईसारखं नाक आहे, डोळे बाबांसारखे आहेत, कपाळ आजोबांसारखं आहे. ओके. सेकंड 2 generations back. So how this is coming? Like you resemble some of your previous generations. तुम्ही तुमच्या आजी आजोबांसारखे दिसत असाल कदाचित. How this is happening? This is because of transfer. Chromosomes contain information of inheritance of features. हे जे फीचर्स आहेत, फीचर्स म्हणजे काय? कान, नाक, डोळे, हात, पाय प्रिव्हियस जनरेशन सारखे असतील. ओके. सो
information, this information is contained by the chromosomes and from parents to the next generation in the form of DNA. What is DNA? Deoxyribonucleic acid and some protein molecules. Okay. That is carried, that is contained in the nucleus. न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स आहेत आणि क्रोमोझोम्स काय इन्फॉर्मेशन कॅरी करतात? They carry the information of inheritance of features of previous generations, and those are transferred from parents to next generation, from that generation to next generation while reproducing at the time of reproduction. Okay. So कुठलं मटेरियल असतं? क्रोमॅटिन मटेरियल असतं ते. The chromatin material gets organized into chromosomes. हे जे chromosomes आहेत ह्याचं मटेरियल काय? The base material is known as chromatin material. वाचतोय मी, लक्ष द्या. Chromosomes are composed of DNA and protein. DNA molecules contain the information necessary for constructing and organizing cells. Functional segments of DNA are called genes. The functional segments of DNA are called genes. Genes, genes. You know about genes. आपण म्हणतो genes ट्रान्सफर होतात. अरे मी माझ्या काकांसारखा दिसतो, आजोबांसारखा दिसतो. Why this is happening? That inheritance of features is transferred from previous generation to the next generation. Okay. Chromatin material is visible as entangled mass of thread-like structures. Whenever the cell is about to divide, chromatin material gets organized into chromosomes. जेव्हा cell division होते, this chromatin material is organized into chromosomes and they get divided from cell to cell. प्रत्येक cell मध्ये ते present असणार आहेत. Thus nucleus plays a central role in cellular reproduction. Starting ला सांगितलं, it plays a very important central role म्हणजे काय? Very important role in reproduction. The process by which a single cell divides and forms the two new cells. That is cell division. It also plays a crucial part along with the environment in determining the way the cell will develop and what form it will exhibit at the maturity by directing the chemical activities of the cell. In some organisms like bacteria, so now this was all about the nucleus. आता काही बॅक्टेरिया असे आहेत. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, DNA molecules, जे DNA, what is DNA? Deoxyribonucleic acid. So it is a type of acid contained in chromosomes. Chromosomes are present in chromatin material and this material is present inside the nucleus. So these DNA molecules, they are responsible for what? They are responsible for transmitting hereditary information from one generation to the next generation. जे आपण म्हणतो DNA, एखाद्याचं चेक करायचं असेल की ही व्यक्ती ह्यांचाच मुलगा किंवा मुलगी आहे का, तर त्याचं DNA टेस्टिंग केलं जातं. So what they are testing? They are comparing the DNA of that child with the DNA of some person, and then they can relate. If the results come to be positive, if the results match, then they can say that this child is of that person only. Okay? So DNA contains all the information and it is responsible for transmitting hereditary information. That was all about nucleus. Now let us look at this. Prokaryotes and eukaryotes. हे काय? Simple concept आहे अतिशय. Some organisms like bacteria whose cells lack a nuclear membrane. जसं की प्रत्येकाच्या न्यूक्लियसच्या बाहेर न्यूक्लियर मेम्ब्रेन असेलच असं नाहीये. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत बॅक्टेरिया सारखे, they lack nuclear membrane, म्हणजे nuclear membrane is absent in some bacteria. So such bacteria, they are called prokaryotes or prokaryotic cells. Also they lack most of the other cytoplasmic organelles. हे जे आजूबाजूला जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्याच्यामधले जे काही ऑर्गॅनल्स असतील अजून, that is also not present in prokaryotes. Some organisms where nuclear membrane is not present. आणि त्याच्या ऑपोजिट असतात eukaryotes, where nuclear membrane is present and also other cytoplasmic organisms are also present. So वास्तव में लक्षात, in some organisms like bacteria, the nuclear region of the cell may be poorly defined due to the absence of nuclear membrane. Such an undefined nuclear region containing only nucleic acids is called nucleoid. It is called nucleoid. Such organisms whose cells lack a nuclear membrane are called prokaryotes. Pro means primitive or primary, karyote means nucleus. Organisms with cells having a nuclear membrane, nuclear membrane is present, they are called eukaryotes. Prokaryotic cells, चित्र दिले डायग्राम, फिगर 5.4 इन युअर टेक्स्टबुक. मी पण नोट्स मध्ये डायग्राम पाठवणार आहे, प्लांट सेल, अॅनिमल सेल आणि प्रोकॅरियोटिक सेलची. सो इन दिस डायग्राम, ही प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम दिलेली, ही ड्रॉ करायची आहे तुम्हाला नोटबुक मध्ये. ओके, मी पण नोट्स मध्ये दिलेली आहे, तिथून बघून कॉपी केली तरी
चालेल. सो आता फरक लक्षात आला असेल तुम्हाला प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये काय डिफरन्स आहे. सो टुडे वी विल स्टॉप हियर. इथे थांबूयात. नेक्स्ट टॉपिक इज सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गॅनल्स दॅट वी विल टेक इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. सो लेट अस स्टॉप हियर. टुडे वी कवर्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल अँड न्यूक्लियस. आय होप सो तुम्हाला ते समजलं असेल. नसेल समजलं तरी व्हिडिओ 2-3 वेळा बघा, नक्की समजून जाईल तुम्हाला. ओके. आणि टेक्स्टबुक रीड करा. टेक्स्टबुक मात्र व्यवस्थित रीड करा. यू विल गेट एव्हरीथिंग. Okay, so we will stop here. In next video lecture you will receive cytoplasm and cell organelles. Okay, bye bye. Hello, good morning. Today we have to start with the last part of this chapter. शेवटचा पार्ट आहे, that is cytoplasm and cell organelles. Previous topic मध्ये आपण बघितलं structural organization of a cell that consists of plasma membrane, cell wall, nucleus, सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गॅनल्स. त्यातले पहिले 3 पार्ट आपण कव्हर केले होते प्रिव्हियस लेक्चर मध्ये. दॅट वॉज प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल आणि न्यूक्लियस. हे आपण बघितलेलं आहे. टुडे वी हॅव टू लुक ॲट सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गॅनल्स. हे 2 पार्ट आपल्याला बघायचे आहेत. सेल ऑर्गॅनल्स पण किती प्रकारचे आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्यांचे फंक्शन्स काय, हाऊ डू दे ऑपरेट, व्हाय डू दे ऑपरेट, का काम करतात, कसं काम करतात, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ओके. अँड दॅट ऑल दिस फंक्शनिंग वी आर स्टडिंग इन अ मायक्रोस्कोपिक सेल जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. आवर बॉडी इज मेड अप ऑफ मिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल्स. ओके. त्या सेलची साईज काय, दॅट सेल इज मायक्रोस्कोपिक. व्हॉट डू यू मीन बाय मायक्रोस्कोपिक? इट कॅनॉट बी सीन बाय नेकेड आईज. इट हॅव टू बी सीन ओनली अंडर मायक्रोस्कोप. सो मायक्रो मीन्स 10⁻⁻6. 10⁻⁻6 मीन्स 1/10⁻6. हा एवढा छोटा सेल आहे. That is equal to 0.0000001. एवढा छोटा सेल आहे. एवढ्या छोट्याशा सेल मध्ये हे सगळे लोक काम करतात. ऑल दे आर फंक्शनिंग इन दिस स्मॉल सेल. सो लेट अस सी इन डिटेल सायटोप्लाझम. व्हॉट इज सायटोप्लाझम? रीड करतोय मी, लक्ष द्या टेक्स्टबुक मध्ये. इट इज ऑन पेज नंबर 62. ओके. चल. When we look at the temporary mounts of onion peel as well as human cheek cells, we can see a large region of each cell enclosed by a cell membrane. Okay, this region takes up little stain. It is called as the cytoplasm. The cytoplasm is the fluid content inside the plasma membrane. एखाद्या सेलला प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, कव्हरिंग स्ट्रक्चर असतं, बरोबर, बॉडी कव्हरिंग असतं, हे आपण बघितलं. त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे फ्लुइड टाइप कंटेंट आहे, that fluid type content is called cytoplasm. Okay, and this cytoplasm consists of many cell organelles. Okay, so what is cytoplasm? It is the fluid content inside the plasma membrane. Plasma membrane च्या आतमध्ये. It contains many specialized cell organelles. Cell organelles आपल्याला माहिती आहेत. What are cell organelles? Specific components who perform specific functions or special functions. They are called cell organelles and they all are present inside the cell. Okay, so now each of these cell organelles perform a specific functions for the cell. Cell organelles are enclosed by membranes. In prokaryotes, besides the absence of defined nuclear region, the membrane bound cell organelles are also absent. On the other hand, eukaryotic cells have nuclear membrane as well as membrane enclosed organelles. मागच्या वेळेस आपण prokaryotic cell आणि eukaryotic cells मधला फरक बघितला. न्यूक्लियर मेम्ब्रेन कुणामध्ये absent आहे? It is absent in prokaryotes and it is present in eukaryotes. Okay, so now example जर द्यायचं झालं, what is the significance of this membrane? हे जे membrane आपण म्हणतोय त्याचं सिग्निफिकन्स काय? what is its importance काय आहे त्याचा? व्हायरसेस, जे व्हायरस असतात, various types of viruses, they lack any membranes and hence do not show characteristics of life until they enter a living body and use its cell machinery to multiply. जे व्हायरस असतात, फॉर एक्झाम्पल प्रेझेंटली वी हॅव अ ट्रॅजेडी दॅट इज कोरोना व्हायरस. हा जो कोरोना व्हायरस आहे, इफ इट इज लाइंग ऑन सम सरफेस, तो जर सपोज या बोर्ड वरती, हा बोर्ड सरफेस वरती कोरोना व्हायरस आहे, हे इथे कोरोना व्हायरस आहे असा. ओके, हा कोरोना व्हायरस आहे, डेंजर बघतोय तुमच्याकडे. इफ दिस कोरोना व्हायरस इज प्रेझेंट ऑन दिस बोर्ड सरफेस, इट इज नॉट अलाइव्ह. तो लिव्हिंग नाहीये बिकॉज इट इज लॅकिंग ऑफ दिस मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन्स प्रेझेंट नाहीत. न्यूक्लियर बॉन्ड रिजन जे आहे, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स, हे त्याच्यामध्ये ऍबसेंट आहेत. बट व्हेन इट विल एंटर माय बॉडी, ह्या बोर्डवरनं उचलून उडून तो जर का माझ्या बॉडीमध्ये एंटर झाला, देन इट विल युटिलाइज
all the cell machinery, all this cell machinery it will utilize and it will multiply itself and I will get affected. ओके, म्हणून ते आता म्हणतात ना की टच करू नका एकमेकांना, अंतर ठेवा, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा. वाय? बिकॉज व्हायरसेस when present on surfaces they are not alive, but once they enter your body they will use all the cell machinery to get alive and multiply themselves, and then you will get affected. So that is the difference, how these viruses do not show any characteristics on surfaces. They are not living bodies on surfaces, but once they enter our body they will become alive and they will multiply. Okay, so that is the significance of cell organelles. आता सेल ऑर्गॅनल्स मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत? व्हॉट आर द टाइप्स प्रेझेंट इन सेल ऑर्गॅनल्स? सेल ऑर्गॅनल्स कन्सिस्ट ऑफ ER, दॅट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ER मध्ये दोन सब टाइप्स आहेत, SER अँड RER. SER मीन्स स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड RER मीन्स रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ते आपण डिटेल मध्ये बघूया एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. देन सेकंड कम्स आउट टू बी गोल्गी apparatus, that is Golgi bodies, lysosomes, mitochondria, plastids and vacuoles. All these are the contents of cell organelles who perform some special functions. They all are present in the cell organelles and these cell organelles are present in the cytoplasm. Okay, so let us study one by one. ER, that is endoplasmic reticulum. What is endoplasmic reticulum? The endoplasmic reticulum is a large network of membrane bound tubes and sheets. It looks like long tubules or round or oblong bags. Bag like structures आहेत, long, ओबड-धोबड, oblong, ओबड-धोबड structures आहेत, but tube like, membrane bound. membrane bound म्हणजे त्यांना membrane आहे, covering आहे साइडनी. Okay, the ER membrane is similar in structure to the plasma membrane. Same plasma membrane सारखे. plasma membrane शिकलो आपण मागच्या टॉपिक मध्ये. Two types are SER and RER. RER looks rough under a microscopic because it has particles called rhizosomes. आता endoplasmic reticulum, it is an extensive interconnected membrane bound network of tubes and sheets. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, स्मूथ endoplasmic reticulum and rough endoplasmic reticulum. This rough endoplasmic reticulum, when observed under a microscope, it will show that rhizosomes are present. They are attached to the surface of this endoplasmic reticulum. So rhizosomes are present here, and this endoplasmic reticulum is a site of protein synthesis. Proteins are generated here, accumulated in this endoplasmic reticulum, that is rough endoplasmic reticulum, and in smooth endoplasmic reticulum it is a site of lipid synthesis. All the lipid present, fat molecules, lipid म्हणजे काय, lipids or fat molecules, they are synthesized or accumulated by this smooth endoplasmic reticulum. आणि त्यांचा मग यूज काय होतो? The manufactured proteins are then sent to various places in the cell depending on the need using the endoplasmic रेटिक्युलम. जिथे जिथे प्रोटीनची गरज आहे, लिपिड्सची गरज आहे, त्या त्या ठिकाणी ते पाठवले जातात. बट दे आर स्टोर्ड इन रफ अँड स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. वाय? बिकॉज इट इज अन एक्सटेन्सिव्ह ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ना, स्टोरेज आहे तिथं. इट इज ऍक्टिंग लाईक अ स्टोरेज. The SER helps in the manufacture of fat molecules or lipids. Some of these proteins and lipids help in building the cell membrane. This process is known as membrane biogenesis. हे जे प्रोटीन सिंथेसिस होत आहे आणि लिपिड सिंथेसिस होत आहे, व्हॉट आर दे डुईंग? दे आर हेल्पिंग अस. These proteins and lipids help in building the cell membrane. जो काही सेल मेम्ब्रेन आहे, ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन, त्याच्या बिल्डिंग प्रोसेस मध्ये प्रोटीन्स आणि लिपिड्स हेल्प करतात. and this entire process, this process is called as membrane biogenesis. It is called membrane biogenesis. Some other proteins and lipids functions as enzymes and hormones. Although endoplasmic reticulum varies greatly in appearance in different cells, it is always forms a network system. So this endoplasmic reticulum, it is acting like a network system. It is forming a network of all the cells. Okay. Next is our Golgi apparatus. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एनिमल्स आणि प्लांट सेलची डायग्राम दिलेली आहे. मी पण मागच्या वेळेस तुम्हाला पाठवलेली. यू हॅव टू ड्रॉ इट अँड यू हॅव टू लोकेट ऑल दिस थिंग्स. Golgi apparatus कुठे आहे, SCR कुठे आहे, RER कुठे आहे, लायझोझोम्स कुठे आहेत, रायबोझोम्स कुठे आहेत, माइटोकॉन्ड्रिया कुठे आहे. All you have to see. The only difference between plant cell and animal cell is that cell wall is present in plant cell and cell wall is absent in animal cell. हे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. Okay. Now come to Golgi apparatus.
What is the meaning of Golgi apparatus? It consists of a system of membrane bound vesicles, that is sacs. Golgi apparatus consists of a system of membrane bound म्हणजे bounded by a membrane, त्याला covering आहे, protection आहे. Vesicles sac like structure, and this sac like structure is called cisterns. This sac like structure present in Golgi apparatus, it is called cistern. Okay, cisterns. These membranes often have connections with the membranes of ER and therefore constitute another portion of complex cellular membrane system. Golgi apparatus has a connection with membrane of endoplasmic reticulum, that is ER. इथे short form मध्ये लिहिलं ER. ER stands for endoplasmic reticulum. Golgi apparatus चं membraneचं कनेक्शन आहे ER च्या membraneच्या कनेक्शन सोबत, आणि म्हणून एक कॉम्प्लेक्स सेल्युलर मेम्ब्रेन सिस्टम तयार होते, हार्ड टू ब्रेक. ऑल्सो दे आर इन्वॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ लायझोझोम्स. जे लायझोझोम्स क्रिएट होत आहेत सेल ऑर्गॅनिल्स मध्ये, लायझोझोम्स पण प्रेझेंट आहेत. आपण बघूयात व्हॉट आर लायझोझोम्स. हे जे लायझोझोम्स आहेत दे आर ऑल्सो सॅक लाईक स्ट्रक्चर्स. ते लायझोझोम्स कोण करतंय फॉर्मेशन कोण करतंय लायझोझोम्सचं? गोल्गी apparatus. ओके, Golgi apparatus functions काय? It functions include storage, modification and packaging of products in vesicles. Storage करणं, त्याचं modification करणं, all this is performed by this Golgi apparatus. Next comes out to be lysosomes. Before going ahead, हे जे Golgi नाव दिले हे Golgi apparatus. Golgi apparatus was described by Camillo Golgi. Camillo Golgi नावाची जी व्यक्ती होती त्यांनी हे इन्व्हेंट केलेलं आहे. when they did research on the cell. Therefore, the name is given as Golgi apparatus. Okay, you can read it about him in the textbook. Textbook मध्ये detail paragraph दिला आहे त्यांच्याबद्दल. Next comes out to be lysosomes. Now, what are lysosomes? They are also membrane-bound sacs filled with digestive enzymes. हे पण sacs आहेत. Okay, हे पण sacs आहेत, but tube-like structure आहे. हे tube-like structure आहे. हे vesicles आहेत, sac-like structure आहे. Its function is to store. Lysosomes हे पण मेम्ब्रेन बाउंड सॅक्स आहेत, बट दे आर फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. हे खूप महत्वाचं आहे. लायझोझोम्स दे आर फिल्ड विथ ऑल डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. दे आर काइंड ऑफ वेस्ट डिस्पोजल सिस्टीम ऑफ द सेल. लायझोझोम्स काय म्हणून काम करतात? जे काही वेस्टेज क्रिएट होत आहे ते वेस्टेजचं डिस्पोजल करायचं काम कोण करतं? लायझोझोम्स. वेस्टेज डिस्पोजल सिस्टीम ऑफ द सेल, अँड हेन्स इट इज ऑल्सो नोन ॲज द सुसाइड बॅग्स और सुसाइडल बॅग्स. इट इज नोन एज सुसाइड बॅग, कारण की सगळं वेस्ट डिस्पोजल ते बाहेर फेकते, त्याला डेड करून डिकम्पोज करून इट इज थ्रोइंग इट आउट ऑफ द बॉडी. Foreign materials entering the cell such as bacteria or food as well as old organelles end up in the lysosomes which break complex substances into simpler substances. जो काही बॅक्टेरिया असेल, अनवॉन्टेड फूड वेस्टेज असेल बॉडीमध्ये, सेलमध्ये मिक्सअप झालेलं, हे ब्रेक करायचं काम कोण करतं? लायझोझोम्स. इट इज ब्रेकिंग इट अँड देन इट इज थ्रोइंग इट आउट. ओके, hence it is helping for a particular and good metabolism. It increases your metabolism. Metabolism ची ग्रोथ होण्यासाठी ते हेल्प करतंय तुम्हाला, and therefore it may burst and enzymes digest their own cell. Okay, हे जे enzymes present आहेत त्याच्यामध्ये they will digest all the cells. Suicidal bags का म्हणलं गेलेलं आहे त्याला? जर तो बर्स्ट झाला then it will digest their own cell. Their own cell it will digest. Okay, therefore it is called the suicidal bag. हे लायझोझोम्स ज्या सेल मध्ये प्रेझेंट आहेत त्या सेलला ते गिळू शकतात. therefore it is called suicide bag. हे लक्षात ठेवा, because when metabolism is disturbed, मेटाबॉलिझम चांगलं आहे तोपर्यंत ठीक आहे, इट इज what we can say, it is digesting all complex substances, it is breaking down all complex substances. But if metabolism gets disturbed, then what will happen? These lysosomes will help or it will damage the cell and it will end up by digesting their own cell, and hence it is called as the suicidal bag. Okay, third, that is fourth, mitochondria. Mitochondria are known as the powerhouses of the cell. Powerhouse कुणाला म्हणतो आपण? आपल्याकडे पॉवर बँक असते, मोबाईलला आपण चार्जिंग लावतो पॉवर बँक, त्याच्यातनं मोबाईलला काय मिळते? एनर्जी मिळते, बॅटरी चार्ज होते तुमची. इन द सेम वे मायटोकॉन्ड्रिया दे आर नोन ॲज द पॉवर हाऊसेस ऑफ द सेल. हे सेलचे पॉवर हाऊस आहेत. दे प्रोव्हाइड एनर्जी टू द सेल. जी काय एनर्जी आपल्याला लागते, मी आता बोलतोय कंटिन्यू, मला एनर्जी लागते, ही एनर्जी कुठून येते? दिस एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय मायटोकॉन्ड्रिया.
Okay, they provide energy for various metabolic activities as well as chemical activities in our body, and this energy is released in the form of ATP molecules. What do you mean by ATP molecules? ATP means adenosine triphosphate. Adenosine triphosphate is a type of compound which is helpful for energy, and this energy, this ATP is the energy currency of the cell. It is providing you with the energy. Okay. Also, mitochondria, they have their own DNA and ribosomes. What do you mean by DNA? Deoxyribonucleic acid. Mitochondria मध्ये स्वतःचा DNA present आहे. Therefore, it can generate their own proteins. It is helpful for generating their own proteins. Mitochondria are available to make some of their own proteins. This is the function of mitochondria. Next is plastids. आता हे जे plastids आहेत, what are plastids? Plastids are present only in plant cells. Plastids हे जे काही cell organelles आहेत, it is a category of cell organelles, but they are present only in plant cells. तीन categories आहेत त्याच्यामध्ये. Chromoplast, which are colored plastids. Chloroplast, which contain chlorophyll for photosynthesis. Photosynthesis ची process माहिती आहे तुम्हाला. And leucoplast, that is colorless. That is colorless or white in color. Colorless पण म्हणता येईल किंवा we can write here as white. Okay, white in color. That is leucoplast. आता हे plastids काय? The chromoplast containing pigment chlorophyll are called chloroplast. Okay, and what is this chlorophyll? Chloroplasts are important for photosynthesis in plants. What is the process of photosynthesis? Preparation or generation of food or starch with the help of sunlight and chlorophyll is called photosynthesis in leaves of the plants. And chlorophyll, it is a green pigment. What is this chlorophyll? Chlorophyll is the green pigment. Color कसा आहे त्याचा? Green color आहे. Okay, this is for chlorophyll. Remember this. The internal organization of chloroplast consists of numerous membrane layers embedded in a material called the stroma. These are similar to mitochondria in external structure. Like mitochondria, plastids also have their own DNA and ribosomes. Plastids कडे पण स्वतःचा DNA आणि ribosome आहे. Therefore, it can generate their own proteins which are helpful for building. Body building साठी आपल्याला proteins लागतात. तसे plants ला पण grow होण्यासाठी proteins ची गरज असते. So they have their own DNA and that DNA is present in these plastids and they help for photosynthesis. Okay. Last type of cell organelles is vacuoles. Now what are these vacuoles? Storage sacs. Sac म्हणजे काय? पोत किंवा bag. Storage sacs आहेत vacuoles म्हणजे. Storage sacs for solid or liquid contents. सगळे solid आणि liquid content हे या vacuoles मध्ये store होतात. Like amino acids, sugars, organic acids and proteins are stored in vacuoles. एवढ्या सगळ्या गोष्टी या vacuoles मध्ये store होतात. Many substances of importance in the life of plant cell are stored in vacuoles. Okay, so vacuoles मध्ये सगळं store होतं. Vacuoles जे आहेत they are small sized in animal cell. Animal cell मध्ये म्हणजे आपल्यामध्ये पण present आहेत, animal cells मध्ये पण present आहेत, but they are in small size. But in case of plants they are in very large size. Very large vacuoles are present in plants. Okay, so that is the difference between plant cell vacuole and animal cell vacuole. Purpose काय त्यांचा? Storage sac. They store amino acids, sugar, organic acids and proteins. So all this was about whatever characters we saw. कुठले characters बघितले आपण? Endoplasmic reticulum, Golgi apparatus, lysosomes, mitochondria, plastids आणि vacuoles. They all play an important role in cell organelles. हे सगळे cell organelles चे contents आहेत who perform special functions or specific functions inside the cell. Okay. Now coming to the last topic of this chapter, that is cell division. What do you mean by cell division? Process by which new cells are made. एका cell मधून दुसरा cell तयार होणार. The original cell is dividing itself. If this is the original cell, it is dividing itself and two cells are formed. Okay. This is the process called as cell division. आता याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. New cells are formed in organisms in order to grow and to replace dead or injured cells and to form gametes required for reproduction. Gametes सुद्धा तयार होत आहेत. We know how human reproduction is done.
with the help of male and female gametes, or those are called in males it is called sperms, in females it is called ovum, okay, or ova. When during fusion or fertilization or reproduction process, when these gametes they meet each other and fusion takes place, that is fertilization takes place, at that time two processes occur, मायटोसिस अँड मियोसिस. दोन मेन टाइप्स आहेत त्याचे. वाचूया टेक्स्टबुक मध्ये, लक्ष द्या. पेज नंबर 65 वरती सेल डिव्हिजन. देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, मायटोसिस अँड मियोसिस. ओके, मायटोसिस मियोसिस. आता यांच्यात काय फरक आहे पहिले टेक्स्टबुक मध्ये वाचूया, देन आय विल शो यू व्हॉट इज द डिफरन्स. The process of cell division by which most of the cells divide for growth is called mitosis. Mitosis मध्ये cell division होते for growth purpose, only for growth purpose. In this process, each cell called mother cell divides to form two identical daughter cells. The daughter cells have the same number of chromosomes as the mother cell. It helps in growth and repair of tissues in organisms. So that is the purpose or process of mitosis. डायग्राम दिले टेक्स्टबुक मध्ये. मायटोसिस फिगर 5.7 बघा. दिस इज द मदर सेल and when it is getting divided into two daughter cells, and these two daughter cells are identical. Identical चा अर्थ they contain same number of chromosomes. Same number of chromosomes present आहे. आणि त्यांचं फंक्शन काय? It helps in growth and repair of tissues in organisms. Specific cells of reproductive organs or tissues in animals and plants divide to form gametes, which after fertilization give rise to offspring. Offspring म्हणजे the newborn baby जे generate होत आहे बॉडी मध्ये in the mother's womb, when that offspring is getting reproduced, they divide by a different process called meiosis, which involves two consecutive divisions. आता फ्युजन झाल्यानंतर, after the sex gametes, that is the male sex gamete and female sex gamete, after they are getting fused, after fusion they divide by a different process called meiosis. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे that is called meiosis, which involves two consecutive divisions. meiosis मध्ये दोनदा डिव्हिजन होते. कशी बघूया. When a cell divides by meiosis, it produces 4 new cells instead of 2. meiosis मध्ये 4 नवीन सेल तयार होतात. बघा इथे डायग्राम दिली. Figure 5.8, meiosis. This is the original cell, then 2 cells, that is the 2 gametes. After fusion, it is getting distributed into 4 cells. It is getting distributed into 4 new cells, and these 4 cells, they are not identical. Physically they are not identical, but genetically also they are different. Okay? When a cell divides by meiosis, it produces 4 new cells instead of 2. New cells only have half number of chromosomes than the other mother cells. Can you think why the chromosome number has reduced to half in a daughter cell? Daughter cell मध्ये chromosome number half झालेला आहे. का असं झालंय? Why? याचा आन्सर मी तुम्हाला देतो. सो आता एकदा डिफरन्स बघून घ्या मायटोसिस आणि मियोसिस मध्ये काय फरक आहे. मायटोसिस इट ऑकर्स इन ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस मध्ये नाही ऑकर होणार, कारण की मगाशी मी तुम्हाला सांगितलं व्हायरसेस when they are present on surfaces they are as good as non living cells. Okay, so mitosis occurs in all organisms, meiosis occurs in animals, plants and fungi. It creates body cells, म्हणजे growth साठी हेल्प करतं मायटोसिस. meiosis it creates sex cells. The sex cells which are generated in the new offspring, they are created by the process of meiosis. Mitosis creates body cells, meiosis creates sex cells. One cell division process. Mitosis is a one single division cell. One cell, एक single mother cell is getting divided into 2 daughter cells. But here 2 cells are divided. This is a 2 cell division process, which meiosis. Mitosis, no recombination or crossing over. नंतर परत recombination वगैरे होत नाही. एकदा तो cell divide झाला की तो separateच राहतो. Okay? But here recombination or crossing over occurs in prophase. Prophase नावाची जी फेज आहे, मियोसिस मध्ये 4 फेजेस आहेत. त्यातली जी प्रोफेज आहे त्या प्रोफेज मध्ये रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर मे ऑकर, मे और मे नॉट ऑकर. ओके, नेक्स्ट, इट प्रोड्युसेस 2 daughter cells. Mitosis produces 2 daughter cells, that is called diploid, and meiosis produces 4 daughter cells, it is called haploid. बघा काय झालं इथे, व्हॉट इज हॅपनिंग हियर. जो प्रश्न विचारलाय, रिड्यूस टू हाफ
reduced to half number of daughter cells. Why this is happening? And here mitosis, daughter cells are identical. In meiosis, daughter cells are genetically different. That is the difference between mitosis and meiosis. आता जो प्रश्न विचारला गेला आपल्याला की number of reduced, the chromosomes number have reduced to half in daughter cells. meiosis मध्ये half number ला का गेलाय? Because so that after fertilization झाल्यानंतर जे काही ऑफस्प्रिंग म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर जे काही ओरिजिनल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत दॅट कॅन बी रिस्टोर्ड, म्हणून ते हाफ मध्ये डिव्हिजन झाले. म्हणजे मेल गॅमेट मधनं अर्धे क्रोमोझोम्स येणार, फिमेल गॅमेट मधनं अर्धे क्रोमोझोम्स येणार. हाफ क्रोमोझोम्स विल कम फ्रॉम मेल गॅमेट, हाफ क्रोमोझोम्स विल कम फ्रॉम फिमेल गॅमेट, अँड आफ्टर फ्युजन द ओरिजिनल नंबर ऑफ क्रोमोझोम्स विल रिमेन सेम. And that is why in meiosis process the number of chromosomes is reduced to half in daughter cells and hence they do not look genetically identical. Okay, chromosomes ची डिव्हिजन होते म्हणून ते जेनेटिकली आयडेंटिकल दिसत नाही. बट आफ्टर फ्युजन झाल्यानंतर ऑफस्प्रिंगच्या बॉडीमध्ये जे काही नवीन बेबी जनरेट होत आहे, जे नवीन बेबी जन्म घेत आहे, त्या बेबीच्या बॉडीमध्ये हे सगळे क्रोमोझोम्स रिस्टोर होतील इन ओरिजिनल नंबर अँड दॅट इज वाय इट produces 4 daughter cells. That is a haploid. It's called haploid. Okay, so this was all about this chapter finish झालेलं आहे आपल्या इथं. नोट्स सगळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत, क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत. राईट देम डाऊन इन नोटबुक. हे सगळे नोट्स कॉपी करून घ्या, स्पेशली मायटोसिस आणि मियोसिस मधला डिफरन्स. ऑल्सो आय विल बी सेंडिंग यू डिफरन्स ऑफ प्लांट सेल अँड एनिमल सेल अँड प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. ओके, सो वी विल स्टॉप हियर. नेक्स्ट video lecture we will take chapter 6, that is tissues. Okay, so have a good day. Thank you.